तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असाल तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सावंत फॅमिली स्टोरीज मध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही जाणार आहे आमच्या गावी सावंतवाडीला आणि यावेळेस आहेत सगळेच. बघा, मम्मी आहे, श्रेष्ठा आहे, अस्मिता आहे आणि गुडू इथे झोपलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही बेड बनवलेला आहे. त्याला गावी घेऊन जायचं होतं देवदर्शनासाठी, म्हणून आम्ही निघालेलो आहे. आता पप्पा दुसऱ्या गाडीत गेलेले आहेत काकांबरोबर, ते पण पुढेच आहेत. तर आता आम्ही घरातून निघालेलो आहे. तर एप्रिल चालू आहे, एप्रिल एंडिंग आहे आणि मुंबई गोवा हायवेचं तुम्हाला अपडेट या व्हिडिओमध्ये सुद्धा देणार आहे. आम्ही यावेळेस संगमेश्वर वरून आतमध्ये, देवरुख वरून, साखरपावरून वाटूळला जाणार आहे. आतल्या रस्त्याचा तुम्हाला यावेळेसचा व्हिडिओ दिसेल. तर रस्त्याची माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमचं पूर्ण जर्नी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला भेटूया पुढे. हा बघा गुडू, गुडू म्हणजेच श्रीनील. श्रीनील आमचा उठलेला आहे सकाळी सकाळी, बघा जागा आहे आता. आणि श्रेष्ठा गावी जाण्यासाठी एकदम आतुर, खूप मजा येते तिला गावी जायला. आणि मम्मी बघा. तर चला भेटूया पुढे ब्लॉग मध्ये. तर आता आम्ही आहे जैन पेठेच्या रोडला आणि इथून बघू शकता तुम्ही, इथेच एअरपोर्ट आहे लेफ्टला. तर आमच्या घरामधून 5 मिनिटं लागतात. आणि इकडे एक ब्रिज बनतोय ज्याच्याने आम्ही 5 मिनिटात एअरपोर्टला पोहोचू. तर आहे जैन पेठेचा उरणचा हायवे. अरे बघा, इकडूनच त्या ब्रिजला जॉईन करणार आहेत, जेणेकरून डायरेक्ट आपण एअरपोर्टला जाऊ. हा बघा, हाच ब्रिज बनतोय. तर गेल्या महिन्यात सुद्धा आपण गेलेलो गावी आणि तेव्हा मी स्कूटी घेऊन गेलो होतो. रस्ता तसा पूर्ण चांगला होता, फक्त संगमेश्वर ते रत्नागिरी पर्यंत आपल्याला खूप त्रास झाला होता, कारण रस्त्याची अवस्था खूप बेकार आहे तिकडे. तर येताना मी आलो होतो ते वाटूळवरून असं फिरून साखरपात देवरुख करून, तर तिकडचा रस्ता मला आवडला. सो आता जाताना सुद्धा आपण तिकडूनच जाणार आहे. संगमेश्वरवरून लेफ्ट मारून आतून देवरुख, साखरपा आणि वाटूळ करत हायवेला येणार आहे. तर बघूया रस्ता कसा आहे पुढे. तुम्हाला दाखवतो मी रस्ता, कुठून कुठे जायचं ते सुद्धा दाखवतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला सुद्धा इझी पडेल जर तुम्हाला जायचं असेल तर. तर आता आपण पळसपा फाटाला पोहोचलेलो आहे. 1-2 मिनिटात पळसपा फाटा येईल. तर बघू शकता हा रस्ता आता केलेला आहे. पहिला हा रस्ता खूप घाण होता, खूप खड्डे होते या रस्त्याला, बट आता हा रस्ता केलेला आहे तर जरा बरं वाटतं इकडे चालवायला. तर हा आलेला आहे पळसपा फाटा. तर इकडून राईट बंद आहे, राईट अलाउड नाही. तर आपल्याला इकडून लेफ्ट मारून मग परत राईट मारून असं पूर्ण गोल फिरून यावं लागणार आहे. माझे पप्पा, काका वगैरे सगळे या गाडीत आहेत पुढे. हे बघा, या गाडीत आहेत वॅगनर मध्ये. आणि हे आहे पळसपा फाटावरतून आपण राईट मारतोय आता. तर आपण आता इकडून राईट मारलेलं आहे आणि पुढे जाऊन ब्रिजच्या खालून परत राईट मारायचं आहे. इकडून आपण राईट मारलेला आहे. ट्रेलर. आणि इकडून आपल्याला परत पुढून लेफ्ट मारायचं आहे आणि मग आपण लागणार आहे मुंबई गोवा हायवेला. रस्त्याचं काम सुरू आहे, बघू शकता. इकडे सुद्धा कॉन्क्रीटचा रस्ता करणार आहेत. कसा आलाय
आणि अशा प्रकारे आपण लागलेलो आहे मुंबई गोवा हायवेला, म्हणजेच NH66 ला. तर बघा, असा आम्ही गुडूसाठी बेड बनवलेला आहे आणि तो मस्तपैकी झोपलाय त्याच्यामध्ये. 2 महिन्याचे असताना आम्ही श्रेष्ठाला सुद्धा असाच घेऊन गेलो होतो गावी बेड बनवून. तर विचार केला आता गुडूला पण तसंच घेऊन जाऊया. आणि हे बघा, श्रेष्ठा आमची मजा करते कशी. आज तिला झोपच येत नाही बोलते बघा. थंडी लागते म्हणून तिने शाल घेतली आहे अंगावरती. तर इथे राईटला पुढे तुम्हाला थोडासा गेल्यावरती क्षणभर विश्रांती दिसेल, जे खूप जुनं हॉटेल होतं. तर रोड मध्ये त्याची जागा गेल्यामुळे त्यांनी मागे घेतलं होतं थोडं. तिथूनच आपलं कर्नाळा चालू होतो, कर्नाळा बर्ड सँक्च्युरी. दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यावरती. माकडं सुद्धा असतील तर माकडं सुद्धा दाखवतो तुम्हाला. श्रेष्ठाचे मित्र आहेत ते. हा, श्रेष्ठाला खूप मजा येते. दरवेळेस आम्ही तिकडून जातो तेव्हा तिचे मित्र येतात तिला भेटायला. तर आज सुद्धा असतील तर तिला भेटूया तिच्या मित्रांना. वाट बघत असतील श्रेष्ठाची ते. तर इथून अभयारण्य चालू झालेलं आहे, कर्नाळा बर्ड सँक्च्युरी. चढण असल्यामुळे बस वगैरे बघा किती स्लो चालले. हे बघा, इकडे माकडं आहेत. हे श्रेष्ठाचे मित्र आहेत सगळे बघा, आलेले आहेत. श्रेष्ठाची वाटच बघत होते ते श्रेष्ठाला भेटायला. वरती सुद्धा आहेत सगळे. बघा, रस्त्याच्या खाली मध्ये येतोय. आज जास्त मित्र आलेले भेटायला श्रेष्ठाला. हा, श्रेष्ठाचे जीवस्य कंटस्थ मित्र. हे बघा, इथे सुद्धा आहेत बघा, किती आहेत बघा. आणि सगळे वाट बघतायत. आता वाजलेले आहेत 8:15. आपण 7:30ला निघालो होतो घरातून आणि आता आपण पोहोचलेलो आहे पेणला. पेण आलेलं आहे. तर बघू शकता 48 किलोमीटर चालवलेली आपण आणि पेणला पोहोचलेलो आहे. कडनं लेफ्ट मारलात, ब्रिजच्या खालून गेलात तर पेण सिटी येते आणि आपण सरळ जाणार आहे हायवेने. तर हा आलेला आहे वडकळचा बायपास. ते आतमध्ये वडकळ नाका आहे आणि हा बायपास आहे वडकळचा. आणि जर अलिबागला जायचं असेल तर तुम्हाला हा ब्रिज संपल्यावरती तिकडून जो ट्रक जाताना दिसत असेल तुम्हाला, इकडनं तुम्हाला लेफ्ट मारायला लागतो खाली आणि मग तुम्ही अलिबागला जाऊ शकता. जर हा ब्रिज चढलो तर खूप पुढे जाऊन युटर्न आहे. तर लक्षात ठेवा की इथून तुम्ही लेफ्टला अलिबागला जायचं असेल तर लेफ्ट मारा, नाही तर तुम्हाला खूप मोठा युटर्न मारून परत यावं लागेल. हे पेवर ब्लॉक काय आपले साथ सोडणार नाही. ते बघा, पेवर ब्लॉकमुळे कधी खड्डे होतात. पुढे पोलीसवाले उभे आहेत, नाकाबंदी लावलेली आहे.
नागोठणेला आलेलो आहे. वाजलेले आहेत 8:55 आणि परत पेवर ब्लॉक्स. तर असा काही आपला प्रवास चालू आहे. बाकी रस्ता मस्त होता, बट हे कुठे कुठे डायव्हर्जन दिलेले आहेत नागोठणेपर्यंत ना, तिथे पेवर ब्लॉक्स तुम्हाला भेटतील. आता आपण पोचलेलो आहे वाकणला. बघू शकता, इथून तुम्ही लेफ्ट मारलात की तुम्ही जाणार बल्लाळेश्वर पालीला. हा आहे वाकण फाटा आणि इथून आता आपण सरळ जाणार आहे. रस्ता बघा किती मस्त झालेला आहे. बघू शकतात मध्ये झाडं सुद्धा लावलेली आहेत आणि रस्ता एक नंबर. असा रस्ता जेव्हा पूर्ण गोवापर्यंत होईल तेव्हा किती मजा येईल या रस्त्यावरती चालवायला, विचार करू शकता मित्रांनो. वाजलेले आहेत 9:13 आणि आपण कोलाडला पोचलेलो आहे. बघू शकता इथे अजूनपर्यंत रस्ता बनलेला नाही आहे. ब्रिजचं काम चालू आहे पुढे, बट रस्ता अजूनपर्यंत काही बनलेला नाही आहे. बघा ब्रिजचं काम चालू आहे. इकडे मागे रस्ता आहे हा बघा. इथून तुम्ही रोहा मुरुडला जाऊ शकता. तर आम्ही ज्या हॉटेलला आता थांबलोय त्याचं नाव आहे रायगड दरबार. कोलाडच्या पुढे आहे. हे बघा चेष्टा खाते उत्तप्पा. अस्मितानी मागवली आहे पुरी भाजी. मम्मीने वडे खाऊन झाले, आता पुरी भाजी खाते. मी मागवलेली आहे मिसळ पाव. हा बघा उठून बसलेला आहे आणि श्रेष्ठा पण मजा करते. मजा येते ना श्रेष्ठा? मजा येते. कुठे जायचंय? तर आता तुम्हाला आम्ही टेस्ट करून दाखवतो की मिसळ पाव कशी येते. अशी मिसळ पाव खायला असा पाव घ्यायचा, मिसळमध्ये असा टाकायचा. हा बघा आणि यम्मी. तर श्रेष्ठा आता माझ्याबरोबर मिसळ पाव खायला आलेली आहे. तिने उत्तप्पा तसाच सोडलेला आहे आणि आता आम्ही खातोय मिसळ पाव. तर आता मी तुम्हाला पुरी भाजीची पण टेस्ट करून दाखवतो कशी येते. ही आहे पुरी भाजी. मी आता खाऊन दाखवतो तुम्हाला. चांगली आहे पुरी भाजी, मस्त आहे. तुम्ही ट्राय करू शकता इथे. श्रेष्ठाने परत स्विच केलेलं आहे. ती आता खाते पुरी भाजी. तिला आता पुरी भाजी आवडलेली आहे. कसं आहे स्मिता? छान आहे बोलते. पुरी भाजी मस्त आहे बोलते. सगळं संपवतो आणि मग गाडीत भेटतो तुम्हाला परत. तर आता आम्ही निघालेलो आहे परत. नाश्ता ठीक होता. जर तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही करू शकता. इथे इंदापूरच्या अगोदर आहे जस्ट. तर आता आम्ही इंदापूरला पोचलोय. इथून आता माणगाव एक 9 ते 10 किलोमीटर दाखवत होतं मागे. जस्ट हॉटेलवरून निघालो आणि 2 मिनिटात इंदापूर आले. म्हणजे इंदापूरलाच होतं ते हॉटेल, कोलाडच्या पुढे. तर आता वाजलेले आहेत 10:19 म्हणजे 10:20 झालेले आहेत.
तर बघूया माणगाव आणि महाडला आपण किती वाजता पोहोचतो ते. अरे एक अर्धा पाऊण तासाचा ब्रेक झालेला आहे आपला. त्याच्यानंतर माणगाव आणि महाड कधी येतं ते तुम्हाला सांगतो. बघू शकता की आपण आता 111 किलोमीटर चालवली आहे अजूनपर्यंत गाडी. आणि रस्ता पण बघा किती मस्त आहे. पुढे सीन बघा ना किती भारी आहेत आजूबाजूचे. तर असे रस्ते येतात मध्ये. तर हे बघा लगेच आम्ही एक 10:25 ला माणगावला पोहोचलेलो आहे. माणगाव आलेलं आहे. तर आतमध्ये बघा ट्रेन लागली आहे. माणगाव स्टेशन इकडे मागे. या टायमाला कोणती ट्रेन येते ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आम्हाला पण माहिती नाही आहे कोणती ट्रेन आहे. पण या टायमाला सकाळी 10:15 ला इकडे कोणती ट्रेन असते ते आम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये. माणगावचा मेन बाजार. काय सगळे लोक आणि हे बघा रस्त्याच्या मध्ये येऊन उभे आहेत. यांना कोणी ठोकल्यावरती मग बोलणार की आम्हाला ठोकला म्हणून. हायवेला येऊन असा मध्ये उभा आहे. आणि हा इथे आहे काय माणगाव डेपो. बघू शकता एसटी डेपो आहे. काय जातस तू? मी गावाला जातोय. गावात जातस काय? हा मग गावात जाऊन काय करतलस? मजा करतोय. मजा करतलस. वा. इथून तुम्ही गेलात तर श्रीवर्धन दिघी पोर्ट वगैरे इकडे जाऊ शकता माणगाववरून. आणि हा आहे मुंबई गोवा हायवे. हे बघा गाडीत बसून मोबाईल वर कळत. गावात जाऊन आंबे खातालच की नाही मग? हा खूप आंबे आवडत मला खूप आवडता. काय आवडता तुका? आंबे. आंबे. तुका मालवणी येता? मग बोलून दाखव जरा. नंतर बोलून दाखवा. तर आता वाजलेले आहेत 10:40 आणि आपण पोहोचलेलो आहे लोणेरेला. लोणेरे आता इकडे पण ब्रिजचं काम चालूच आहे. होईल लवकरच काम. आता ट्रॅफिक लागलाय. इकडे एक घर आहे त्याच्या वरती गाडी चढवलेली आहे आणि बाहेर शोला लावलेली आहे गाडी. पुढेच आहे ते दाखवतो तुम्हाला. आता येईल बघा समोरच आहे. घराच्या बाहेर बाल्कनी मध्ये गाडी चढवलेली आहे आणि शोला लावलेली आहे बघा. हे बघू शकता तुम्ही. तर तुम्ही बघितलीच असेल ती गाडी. तर आता चांगला रस्ता चालू होईल आणि थोड्याच वेळात येईल वीर. मग दाखवतो तुम्हाला तेव्हा. कारण इकडून जो रस्ता आहे तो खूप चांगला आहे ऑलमोस्ट चिपळूण पर्यंत. सो बघूया दाखवतो पुढे तुम्हाला. तर बघा वीरच्या पुढे रस्ता किती मस्त केलेला आहे. आणि असाच रस्ता पूर्ण जेवढा मी लास्ट टाइम गेलोय त्या हिशोबाने पोलादपूर पर्यंत असाच रस्ता आहे. पुढे सुद्धा खेड वगैरे पूर्ण असाच रस्ता आहे. खेडमध्ये थोडासा पॅच आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट चिपळूणच्या नंतर चिपळूणमध्ये थोडा चिपळूण सिटीमध्ये थोडासा खराब आहे. तो पण तुम्हाला दाखवतो मी केवढा खराब आहे तो. बाकी पूर्ण रस्ता असाच आहे एकदम मस्त सुसाट.
तर वाजलेले आहेत 10:55 आणि आपण पोहोचलेलो आहे महाडला. जर तुम्हाला महाड सिटीला जायचं असेल तर तुम्हाला इकडून लेफ्टनी जायला लागेल आणि आपण जाणार आहे सरळ हायवेनी. तर तुम्ही जर या हायवेला येत असाल तर बघू शकता आजूबाजूला कुठेच झाडं भेटणार नाही तुम्हाला. एकदम रखरखीत झालेलं आहे बघा. झाडं लावली आहेत आता, बट ती मोठी होईपर्यंत वेळ होईल. तेव्हापर्यंत तुम्हाला असेच रखरखीत रस्ता भेटणार आहे. एकदम ना सावली ना काय, बट रस्ता मात्र एक नंबर. तर अशा प्रकारे आता वाजलेले आहेत 11:15, 11:13 झालेले आहेत आणि आपण पोचलेलो आहे ते म्हणजे पोलादपूरला. बघा, वरून जर गेलात तुम्ही लेफ्टनी आणि वरून लेफ्ट मारलात तर महाबळेश्वर येईल. महाबळेश्वरला जाऊ शकता. आणि आपण या ब्रिजच्या खालून गेलो की पुढे कशेडी लागेल. कशेडीचा बोगदा येईल थोड्याच वेळात. तसा इथपर्यंत रस्ता एकदम चुम्मेश्वरी होता. याच्या पुढचा पण रस्ता तुम्हाला दाखवतो. आता आपल्याला थोडासा घाट सेक्शन लागेल, थोडासा एकदम, आणि मग कशेडी बोगदा येईल. कशेडी बोगदा आला की तुम्हाला दाखवतो बोगदा सुद्धा. आता दोन्ही बोगदे चालू झालेले आहेत. लास्ट टाइम आपण गेलो होतो तेव्हा एक साईडचा बोगदा चालू होता आणि 10 मार्चला दोन्ही बोगदे चालू केलेले आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. चला भेटूया कशेडी बोगद्याच्या इथे. अरे बघा, आपण आता आलेलो आहे कशेडी टनलच्या इथे. आणि जसं मी तुम्हाला बोललो, दोन्ही साईडचे रस्ते चालू केलेले आहेत. सो असा काही आहे कशेडी टनल. हा नवीन टनल चालू झालेला आहे जाण्यासाठीचा. तर आपण बघूया. वेळी वाकडी वळणं बंद झाली नाही सगळी. आतमध्ये पण मम्मी बाप नाही कुठे उभे राहिले आम्ही खाली गेलो पोलीस वाले. बाईकवाला पडला वाटतं, त्याच्यासाठी थांबलेले सगळे. आतमध्ये ना पाणी गळतं, कारण डोंगर येतं त्याच्या आतून जरानी पाणी गळणारच आहे. म्हणून कशेडी बोगद्यामध्ये दोन्ही साईडला जर तुम्ही बाईक वगैरे घेऊन येत असाल तर थोडं हळूच चालवा. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी जसं मी स्कूटीवरून आलो होतो त्यामधून तुम्हाला सांगितलं होतं की बाईक किंवा स्कूटी घेऊन येत असाल तर आरामात चालवा तुम्ही बोगद्यामध्ये, कारण त्या इकडे पाणी पडलेलं असेल कुठे तर त्याच्यामध्ये स्लिप होण्याची शक्यता जास्त असते. मग मोठा डोंगर आहे. किती मोठा आहे ना श्रेष्ठा. किती मोठा आहे टनल. म्हणून तर तुला बोललो की आता मोबाईल ठेव आणि टनल येणार आहे. बघ किती मोठा टनल आहे तो. आता संपेल थोडं. आता संपला. हो. पर्यंत होता. मस्त ना. तर अशा प्रकारे आतमध्ये टनल आपला 2 मिनिटं लागली टनल संपवायला. म्हणजे केवढा मोठा टनल आहे तुम्ही बघा. तर बघितलात तुम्ही आपला कशेडी बोगदा. आता हा जो हायवे, तर हा पण हायवे मस्त केलेला आहे. म्हणजे रोड हा जो आहे तो पण एकदम कडक आहे खेडपर्यंत. तर इथून खेड अजून 16 किलोमीटर असेल. हो, खेड अजून 16 किलोमीटर आहे इथून. त्याच्यानंतर खेडमध्ये थोडासा एक स्टेशनच्या इकडचा रस्ता 1-2-5 मिनिटाचा थोडासा खराब असेल, 2 मिनिटाचा.
बट त्याच्यानंतर परत चिपळूण पर्यंत रोड चांगला आहे. चिपळूण सिटीमध्ये थोडासा खराब आहे. तर चला भेटूया तुम्हाला खेड जेव्हा येईल तेव्हा. तिथून दाखवू. तर हॅलो फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 11:40 आणि आपण पोचलेलो आहे खेडला. बघू शकता काळकाई देवी मंदिर आहे मध्ये. हे आहे खेड. इथपर्यंत पण रस्ता चांगला आहे. आता इकडून चिपळूणला गेल्यावरती दाखवतो तुम्हाला की आपल्याला किती वेळ लागतोय पोचायला. 11:40 झालेत. चिपळूणला किती वाजतापर्यंत पोहोचतो ते बघूया. तर आता हा आहे भोसते घाट. खेड रेल्वे स्टेशन गेल्यावरतीच लागतो हा घाट आणि सगळ्यात डेंजर घाट आहे. जे वळण आहे, वळण पुढचं दाखवतो. सगळ्यात डेंजर वळण आहे जे मुंबई गोवा हायवे वरती आहे, जिकडे सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट होतात. दाखवतो तुम्हाला पुढेच आहे. आता एकदा एसटी पडली होती. कारण खाली उतरताना एकदम स्लोप जास्त आहे आणि टर्निंग पण तो जो आहे तो एकदम मोठा आहे, म्हणून ट्रक आणि बसवाल्यांना वगैरे कधी कधी कंट्रोल होत नाही. हा बघा, हाच तो टर्न आहे ज्याच्यावरून येताना खूप ऍक्सिडेंट होतात. समोरचे तुम्ही हे बघू शकता डिवायडर, त्याच्यावरती किती ठोकलेले आहेत. कारण हा टर्न बघा. आणि त्याचसाठी या साईडला येताना स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत, बघू शकता, जेणेकरून एकदम स्लो येतील. कंटिन्यू स्पीड ब्रेकर आहेत वरून खालपर्यंत, जेणेकरून सगळ्या गाड्या स्लो होतील आणि ऍक्सिडेंट होणार नाहीत. बघा, तर ही आहे चिपळूणची MIDC. आणि आता लोटेमाळ बघू शकता. तर इकडे MIDCचा एरिया आहे हा पूर्ण. आता एक 10 मिनिटाच्या आतच आपल्याला परशुराम घाट लागेल आणि मग चिपळूण येईल. परशुराम घाट इथे चालू झालेला आहे. आणि परशुराम घाट कधी चढून होईल ते सुद्धा समजणार नाही आपल्याला, असा मस्त रस्ता झालेला आहे. अशाच प्रकारे आपण परशुराम घाट चढलेलो आहे, समजला सुद्धा नाहीये. ते वरती आहे परशुराम मंदिर. काय मस्त व्ह्यू दिसतोय ना. तर आता वाजलेले आहेत 12:10 आणि आपण चिपळूण सिटीमध्ये पोहोचलेलो आहे. 11:40 आपण खेडला होतो आणि 12:10 अर्ध्या तासात आपण चिपळूणला आलेलो आहे. आता इकडे आपल्याला थोडंसं ट्रॅफिक लागेल चिपळूण सिटीमध्ये. मग चिपळूण सिटीच्या बाहेर निघाल्यावरती तुम्हाला दाखवतो. इकडे जसं पूर्ण ब्रिजचं काम चालू आहे, लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलंच असेल. तर चिपळूण सिटीमधून बाहेर निघाल्यावरती तुम्हाला रस्ता दाखवतो कसा आहे ते. चिपळूण सिटी सोडलेली आहे. 13 किलोमीटर सावर्डे. 13 किलोमीटर वरती सावर्डे. सावर्ड्यापर्यंत रस्ता चांगला आहे इथून सुद्धा. त्याच्यानंतरची काय स्टेटस आहे रस्त्याचा, तो मी तुम्हाला दाखवेन. अशा प्रकारे आपण पोचलेलो आहे सावर्ड्याला.
रस्ता इथे सुद्धा एकदम चुमेश्वरी होता आणि आता वाजलेले आहेत 12:30, बरोबर 12:30 झालेले आहेत. तर आता वाजलेले आहेत 1 आणि आपण पोहोचलेलो आहे संगमेश्वरला. इकडे थोडा रस्ता आपल्याला खराब भेटणार आहे. बघा थोडासाच खराब आहे. कुठे चाललाय हा बघा. बघा कसा रस्ता खराब आहे तो. आणि जर संगमेश्वरवरून रत्नागिरी पर्यंत गेलात तर तुम्हाला मॅक्झिमम रस्ता असाच मिळणार आहे. सो आम्ही संगमेश्वरवरून आत्माळे जाणार आहे देवरुखला. तर आता येईल संगमेश्वरचा डेपो, जिकडून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. संगमेश्वरचं मेन मार्केट येईल, इथे ब्रिज बनतोय. तर आपण इकडून लेफ्ट मारणार आहे. हा बघा, हा संगमेश्वरचा मेन मार्केट आहे. इथून जर तुम्ही सरळ गेलात तर तुम्ही मुंबई गोवा हायवेने जाल आणि लेफ्ट मारलं तर आपण देवरुखला जाऊ. तर आपण आता लेफ्ट मारलेला आहे. हा जो देवरुखचा रस्ता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला घाट जास्त भेटेल थोडासा, पण रस्ता मस्त आहे. तर चालवायला मजा येते याच्यावरती. आणि रस्ता पूर्ण डांबरी असल्यामुळे गाडी तुमची पकडून चालते रस्त्याला. आणि अजून एक तुम्हाला सांगायचंय की जर या रोडनी येत असाल तर जरा लक्ष द्या. या रोडवरती छोटे छोटे स्पीड ब्रेकर खूप दिलेले आहेत, जे तुम्हाला दिसणार नाहीत आणि गाडी उडेल त्याच्यावरून. छोटे छोटे आहेत हे बघा, जसा हा स्पीड ब्रेकर आहे. तर हे स्पीड ब्रेकर खूप आहेत या रस्त्याला, तर लक्ष देऊन चालवा. तर तुम्ही इथे आल्यावरती इकडून राईट मारा. सरळ गेलात तर तुम्ही मार्केट मधून जाल आणि इकडनं गेलात तर बायपास करून डायरेक्ट मेन रोडला जाल. पुढे आल्यावरती तुम्हाला इकडे हा बोर्ड दिसेल, गणपतीपुळे, रत्नागिरी वगैरे. तर इथून जाऊ नका, तुम्ही लेफ्ट मारा आणि सरळ चला. हा जो रस्ता आहे हा येतो देवरुख वरून, सिटी वरून, आणि आपल्याला इकडून राईट मारायचं आहे. इकडनं राईट मारलात एकदम सरळ चालत राहा जेव्हापर्यंत रस्ता संपत नाही. इकडनं मार्लेश्वरला जाऊ शकतो आणि कोल्हापूरला. ठेवली नव्हती.
हा जो रस्ता आहे हा तुम्हाला पूर्ण असाच रस्ता भेटेल एंडिंग पर्यंत, डांबरी रस्ता जो खूप चांगला आहे, मेंटेन केलेला आहे. फक्त हे स्पीड ब्रेकर बघून. आणि हा घाट उतरलात की आपण पोचतो तो सोलापूर हायवे बनतोय त्याला. तर इकडून आपल्याला मारायचा आहे राईट. आणि या रस्त्याने थोडासाच हा रस्ता खराब आहे, याचं पण पुढे काम झालेलं आहे, दाखवतो तुम्हाला, थांबा. हा बघा, असं या रस्त्याचं काम झालेलं आहे. तिथं थोडासाच डायव्हर्जन दिलेले तसे, बाकी रस्ता चांगला आहे हा. आणि त्याच्यानंतर असा रस्ता लागला तुम्हाला की आपण आता पोचलेलो आहे साखरपाच्या रोडला. आम्ही लास्ट टाइम जेव्हा मी बाईकने आलो होतो तेव्हा यावाल्या दुकानामध्ये आम्ही नाश्ता केला होता. मिसळ पाव खाल्लेली. आणि ते आलात की लेफ्टनी जा. लेफ्टनी गेलो आपण की आपण डायरेक्ट वाटूळला बाहेर पडू. आता इथनं रस्ता जो आहे तो एकदम सुसाट मस्त रस्ता आहे, एकही खड्डा नाही रोडला. आणि तुम्ही कंटिन्यू गेलात या रस्त्याने की डायरेक्ट वाटूळला मुंबई गोवा हायवेला बाहेर पडाल. तर आता वाजलेले 2:26 आणि आपण वाटूळला पोचलेलो आहे. मुंबई गोवा हायवेला परत लागतोय आता. याच्या पुढचा रस्ता पूर्ण सावंतवाडी पर्यंत मस्त आहे, म्हणजे हायवे झालेला आहे पूर्ण सावंतवाडी पर्यंत. त्याच्या पुढचा जो गोव्याचा रस्ता आहे तिकडे थोडं परत काम चालू केलेलं आहे, कॉन्क्रीट करायचं, तर तिथे थोडा तुम्हाला इश्यू होऊ शकतो. पण सावंतवाडी पर्यंत पूर्ण रस्ता चांगला आहे. तर आता आपण इथून युटर्न मारणार आहे आणि इथून युटर्न मारल्यावरती राजापूर येईल एक 10 किलोमीटर मध्येच. जिथे आता पहिला हॉटेल आपल्याला दिसणार आहे तिथे आपण जेवायला थांबणार आहे. जेवायला थांबलो की दाखवतो तुम्हाला. चला, आपण लागलेलो आहे मुंबई गोवा हायवेला. सो आता आम्ही जेवायला थांबलोय हॉटेल गुरु माऊलीला, राजापूरच्या अगोदर आहे. तर आता आपण जेवूया. हॉटेल मस्त आहे तसं, बाजूला बघा हायवे, इथे मस्त असा झोपाळा वगैरे लावलेला आहे आणि इथे आपली गाडी उभी आहे आणि हॉटेल आहे, हॉटेल गुरु माऊली. इकडे जेवायला थांबलोय, ऑर्डर केली आहे, आता बघूया. आम्ही आता निघतोय हॉटेल गुरु माऊली लॉजिंग राजापूर इथून. मस्तपैकी जेवण झालेलं आहे. तुम्ही नक्की एकदा तरी या हॉटेलमध्ये जेवा, मला आवडेल नक्की जेवण. मम्मीला सुद्धा आवडलेलं आहे. मम्मीने थाली मागवलेली, व्हेज थाली.
मम्मी कशी होती थाली? मस्त होती ना. घरच्या जेवणाचं आणि श्रेष्ठा तुला कसं आवडलं जेवण? मस्त. आज तर पोट भरून खाल्लं मी. हो. छान होतं जेवण. आम्ही पनीरची भाजी आणि रोटी मागवली. छान. तर चला आणि मग राईसांनी लॉक केलंय ना. केलं. राईसांनी टाळ वाजवली होती अजून. तर चला निघूया आता. वाजलेले 3:40. आम्ही 2:30 वाजता इथे आलेलो. तर 1 तास आरामात आम्ही जेवलो आणि आता निघतोय सावंतवाडीला. तर आत्ता राजापूर गेलेलं आहे मागे आणि रस्ता बघा असाच पूर्ण लास्ट पर्यंत आहे. वाजलेले 3:47 आणि राजापूर गेलोय. तर आपण आरामातच चाललोय आता, कारण जेवल्यामुळे असं जरा सुस्तपणा आलेला आहे. डाळ भात मस्त होती तर दाबून खाल्लेला आहे. डाळ मी प्यायली बाबा. चांगली असली की खावंसं वाटतं. डाळ प्यायली आवडतं का नाही का डाळ? वाजलेले 4 आणि आपण खारेपाटणला पोहोचलेलो आहे. रस्ता तर मस्त आहेच, चालवायला जी मजा येते. तुम्ही येऊन बघा, जाणार असाल तर या रस्त्याने या, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि व्हिडिओ आतापर्यंत तुम्ही बघत असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा शेअर करा. तर चला बघूया पुढे. जास्त काही दाखवायला जसं आहे ना, फक्त तुम्हाला अपडेट देत राहीन की कोणत्या कोणती जागा आली आहे. म्हणजे कणकवली, तरळा, कुडाळ आणि सावंतवाडी किती वाजता पोहोचतोय ते तुम्हाला अपडेट देत राहीन. रस्ता तर आपला चांगला आहेच. तर आपण तरळ्याला पोहोचलेलो आहे आणि टाइम झालेला आहे 4:13. 4:15 झालेले आहेत. तर ऑलमोस्ट इकडून एक ते 1.5 तास लागेल मॅक्झिमम सावंतवाडीला पोहोचायला. आता डायरेक्ट कणकवलीला भेटू. तर आता वाजलेले आहेत 4:30 आणि आपण पोहोचलेलो आहे कणकवलीला. ही बघा श्रेष्ठा नाचते. तर अजून आपल्याला 1 तास लागणार आहे सावंतवाडीला पोचायला, म्हणून श्रेष्ठा नाचते इकडे. कणकवली माझं गाव आहे. तुम्ही बोलणार ना? तर कणकवलीला सुद्धा यायचंय आपल्याला त्यावेळेस पाया पडायला आपल्या ग्रामदेवतेच्या. चला भेटूया आता कुडाळला. वाजलेले आहेत 4:53 आणि आपण पोहोचलेलो आहे ओरसला. रस्ता बघू शकता कसा आहे. बघा 80 कॉन्स्टंट ठेवलेले आपण, 80-90. आणि मगासपासून जो 5th गिअर टाकलेला आहे तो तसाच आहे. गिअर चेंज करायची पण गरज लागत नाही, त्यामुळे ॲव्हरेज पण गाडी देणार आहे. सो आता वाजलेले आहेत 5:05 आणि आपण आता पिंगुळी फाट्याला आलोय. कुडाळच्या पुढे आलेलो आहे. इकडून आता एक ऑलमोस्ट 20 मिनिटात आपण पोचू घरी. झाराप येईल 10 मिनिटात आणि तिथून 10 मिनिटात आपण घरी पोचू. जेव्हा लास्ट महिन्यात आलो होतो तेव्हा झारापवरून थोडासा रस्ता खराब होता. रस्त्याचं काम चालू होतं परत एक 4-5 किलोमीटर. तर ते आता झालंय की नाही ते बघूया आज.
तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावरती. सो मित्रांनो, आपण पोचलेलो आहे झारापला. बघू शकता की इथे काम चालू आहे रस्त्याचं आणि ब्रिजचं सुद्धा काम चालू आहे. त्याच्यानंतर रस्ता जरा खराब आहे. इकडून एक 10-15 मिनिटाचाच रस्ता आहे आपल्यासाठी, बट तो जरा रस्ता आपल्याला खराब भेटणार आहे. डायव्हर्जन सुद्धा आहे पुढे. आणि इकडे बघा, इथे CNG आहे झारापचा, CNG आणि पेट्रोल पंप. बट CNG ला लाईन बघा किती आहे. इकडे सगळी दुकानं होती ती पण उडवलेली आहेत बघा. आणि इकडे ब्रिजचं काम चालू केलेलं आहे. त्या आजूबाजूला दुकानं होती चहाची वगैरे, ती सगळी उडवून टाकलेली आहेत. आणि आता आपण इकडून 10 मिनिटात घरी पोहोचू. तर तुम्हाला दाखवतो, आम्ही आलेलो आहे सावंतवाडीला आता. तर सावंतवाडीला मळगाव इथे जाणार आहे आम्ही. तरी लास्ट टाइम आलेलो त्याच्यापेक्षा चांगला आहे रस्ता, थोडे पॅच मारलेत वाटतं. सो मित्रांनो, आता आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहे. 2 मिनिटात आपण घरी पोचू. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.